एक, पायात ताकद येण्यासाठी रात्री हरभरे आणि शेंगदाणे भिजत घाला आणि ते सकाळी उठल्यावर खावे, यांनी पायात ताकद येते. 2, जेवल्यानंतर लगेच झोपू नये, कारण अन्नाचे पचन नीट होत नाही. 3, घशात इन्फेक्शन झाल्यास कोमट पाण्यात थोडी हळद आणि मीठ मिसळून गुळण्या केल्याने खूप आराम मिळतो. 4, पुदिन्याची चटणी बनवून दुपारी खा. हवामानातील बदलामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही. 5, तुमचे केस गळायला लागले असतील तर उकळलेल्या तांदळाच्या पाण्याने डोके धुवा, यामुळे तुमचे केस गळणे थांबेल. 6, आठवड्यातून एकदा शरीराला तेलाने मसाज करा, यामुळे शरीरातील आळस दूर होतो आणि शरीरात चपळता येते. 7, जर तुम्हाला सर्दीची समस्या असेल तर रात्री झोपण्यापूर्वी गाईच्या तुपाचे 1-2 थेंब नाकात टाकल्यास सर्दी दूर होते आणि याने डोळे आणि मेंदूही मजबूत होतो. 8, तुमचा कदाचित यावर विश्वास बसणार नाही, पण मोबाईलच्या अतिवापरामुळे तुमच्या मानेवर, पाठीवर आणि खांद्यावर प्रेशर येऊन तो त्रास वाढू शकतो. मोबाईलचा वापर करताना आपण इतके मग्न असतो की आपण आपल्या पोश्चरवर लक्षच देत नाही. सलग मान खाली घालून मोबाईल वापरणं, सरळ न बसता झोपून फोनचा वापर करणे, या सवयी तुमच्या स्पाइन हेल्थसाठी योग्य नाहीत. 9, ऑफिसला जाताना अनेकांना आपल्या बॅगेत भरपूर सामान घेऊन बॅग एकाच खांद्यावर लावण्याची सवय असते. अशा वेळी ट्रेनने, बसने, उभ्याने प्रवास करणे तुमच्या पाठीच्या कण्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. यासाठी तुम्ही बॅगेत कमी सामान भरणं किंवा बॅग खाली ठेवणं, तसेच बॅग एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावर सतत ट्रान्सफर करणं गरजेचं आहे. 10, झोपण्याची, बसण्याची चुकीची पद्धत सरळ तुमच्या पाठीच्या कण्याला प्रभावित करते. फक्त बसण्याची चुकीची पद्धतच नाही, तर उभे राहण्याची चुकीची पद्धत देखील लोअर बॉडी पेनसाठी कारणीभूत ठरतो. 11, आपल्या दिवसभरातील काही सवयीचं आपल्या पाठीचं दुखणं, बॅक पेन, खांद्यांचं दुखणं, शोल्डर पेन, मानेचं दुखणं आणि अन्य समस्यांचं कारण ठरतात. यामध्ये सलग काही तास एकाच जागी बसणे, चुकीच्या पद्धतीने वाकून उठणे, झोपण्याची पद्धत, एक्सरसाइज न करणे यांसारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. वेळीच जर तुम्ही अशा समस्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला नाही तर कधी-कधी जाणवणारं हे दुखणं कायमस्वरूपी देखील होऊ शकतं. यासाठी तुमच्या ऑपरेशनची देखील वेळ येऊ शकते. 12, मसूरमध्ये प्रथिने आणि फायबर चांगल्या प्रमाणात आढळतात, ज्यामुळे ते रक्तातील साखर कमी करण्यास मदत करतात. मसूर डाळ, सोयाबीन हे पदार्थ खाल्ल्याने आपल्याला इतर पोषकतत्वे देखील मिळतात, ज्यामुळे आरोग्य सुधारते. 13, एकदा शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा मूतखडा का होतो, हा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचे उत्तर अगदी सोपे आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की आपण केवळ मूतखडा बाहेर काढला असला तरी मूतखड्याची निर्मिती करणाऱ्या मूत्रपिंडावर उपचार करीत नाही, त्यामुळे मूतखडा पुन्हा होऊ शकतो. मूतखडा बाहेर काढल्यावर त्याचे विश्लेषण करून तो कुठल्या घटकांपासून तयार झाला हे बघितले जाते. त्यानुसार डॉक्टर पथ्य पाळण्यास सांगतात. ते पथ्य प्रामाणिकपणे पाळले तर मूतखड्याचा धोका कमी होतो. मूतखड्यावरील प्रतिबंधात्मक उपाय: अधिक काळ लघवी रोखून धरू नका. मूत्रमार्गावर संसर्ग झाल्यास वेळेत उपचार करा. नियमित व्यायाम करा. मीठ, टोमॅटो, पालक, चवळी, कोबी, वांगे, मांसाहारी पदार्थ, काजू, चॉकलेट, कोको, कॉफी हे मूतखडा निर्मितीला पूरक असे पदार्थ आहेत. त्यांचे सेवन कमी करावे. नारळाचे पाणी, लिंबाचे सरबत, काकडी, गाजर, अन्य भाज्या, केळी, अननस, पपई आणि इतर फायबरयुक्त पदार्थ मूतखडा टाळण्यासाठी उपयुक्त असतात. दिवसभरात 12 ते 16 ग्लास म्हणजे 3 ते 4 लिटर पाणी प्यावे. 14, बहुतेक लोक चेहऱ्याचे आणि हातांच्या त्वचेची काळजी घेतात, पण पायांकडे दुर्लक्ष करतात. पायांच्या स्वच्छतेची काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे, कारण चेहऱ्यापेक्षा आपले पाय धूळ, माती आणि बॅक्टेरियाच्या संपर्कात असतात. 15, सुरकुत्या नाहीशा करण्यासाठी हिरवी आणि पिवळी शिमला मिरची फायदेशीर आहे. 16, गुळाचा चहा प्यायल्याने मेंदू तीक्ष्ण होतो. 17, एखाद्याला त्वचारोग असेल तर तो भाग तुरटीच्या पाण्याने दिवसातून 2 ते 3 वेळा धुवावे, यामुळे त्वचारोग बरा होतो. 18, जास्त भात खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते. 19, हिवाळ्यात वृद्धांनीही शरीराची विशेष काळजी घ्यावी.
हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी शरीर उबदार कपड्यांनी झाकून ठेवावे. थंड पाणी पिणेही टाळावे. 20 अर्धा चमचा मधामध्ये चिमूटभर वेलची पावडर आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. हे सरबत दिवसातून 2दा सेवन करा. तुम्हाला खोकला आणि सर्दीपासून खूप आराम मिळेल. 21 रोज मनुका खाणाऱ्या व्यक्तीला कोणताही आजार होत नाही. 22 लघवी करताना जळजळ होत असेल तर नाश्त्यासोबत काकडी खा, जळजळ निघून जाईल. 23 काळे मनुका किडनी स्टोनला प्रतिबंध करतात म्हणून काळे मनुके खा. 24 लघवी करताना जळजळ होत असेल तर नाश्त्यासोबत काकडी खा, जळजळ निघून जाईल. 25 हिवाळ्यात मद्यपान केल्याने काही काळ शरीर उबदार होते, पण काही काळानंतर शरीर खूप थंड होते, ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे हिवाळ्यात जास्त मद्यपान करणे टाळावे. विशेषतः ज्या लोकांचा रक्तदाब जास्त आहे आणि जे हृदयरुग्ण आहेत त्यांनी या ऋतूत अल्कोहोलपासून दूर राहावे. 26 ज्यांना पुरळ येत असेल त्यांनी कारल्याचे पाणी प्यावे, त्यामुळे पुरळ कमी होते. 27 उवापासून सुटका हवी असेल तर आल्याची पेस्ट बनवून डोक्याला लावा, यामुळे उवापासून सुटका होईल. 28 अननसाचा रस स्टोन दूर करण्यास मदत करतो. 29 हिवाळ्यात मद्यपान केल्याने शरीरातील तापमान अधिक खाली जाते, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जेव्हा तापमान कमी होते तेव्हा शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि बीपी जास्त होऊ लागतो. 30 जर तुम्हीही हिवाळ्यात जास्त मद्यपान करत असाल तर तुम्ही सावध राहण्याची गरज आहे, कारण या ऋतूत जास्त मद्यपान केल्याने हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो. हिवाळ्यात मद्यपान केल्याने शरीरातील तापमान अधिक खाली जाते. 31 संध्याकाळी कांदा खाल्ल्याने मूळव्याध सारखे आजार होऊ शकतात. 32 रोज काकडीचा रस पिल्याने कमी रक्तदाब असेल तर काही दिवसातच बरा होतो. 33 तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर रात्री 1 ग्लास पाण्यात 1 चमचा सुकी कोथिंबीर भिजवून ठेवा आणि सकाळी गाळून प्या. दररोज सेवन केल्याने बद्धकोष्ठता दूर होईल. 34 ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी बीटरूट कापून त्याचे तुकडे ओठांवर लावल्याने ओठ गुलाबी आणि चमकदार होतात. 35 रोज रात्री झोपण्यापूर्वी कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याची त्वचा सुधारते. 36 रोज दही खाणारे लोकांना कधीही इन्फेक्शन होत नाही. 37 जर तुमच्या नाकातून रक्त येत असेल तर रोज रात्री एका लहान मातीच्या भांड्यात खडीसाखर आणि बदाम वेगवेगळे भिजत ठेवा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बदामाची साले काढून खडीसाखर आणि बदामाची पेस्ट बनवा आणि सकाळी खा, त्यामुळे तुमच्या नाकातून रक्त येणे थांबते. 38 रोज 1 चमचा कारल्याचा रस पिल्याने मधुमेह टाळता येतो. 39 2-3 बदाम मधा सोबत खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते. 40 हिवाळ्यात हिरवा कांदा खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हिरवा कांदा अनेक आजारांना दूर ठेवण्यास मदत करतो. हिरव्या कांद्यामध्ये अनेक गुणधर्म आणि पोषक तत्वे आढळतात, जे विशेषतः हिवाळ्यात फायदेशीर मानली जातात. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटले असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकविरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.